धक्कादायक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या। मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी। काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया। विजय याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट देखील लिहून ठेवली आहे, ज्यात मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी देखील त्याच्या खिशात आढळून आली आहे। राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असताना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेले आत्महत्या सत्र सुरूच आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथे आणखी एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे या 39 वर्षीय तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच वीज घेऊन आत्महत्या केल्याचे खळबळ उडाली आहे। बुधवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही घटना उघडीस आली आहे। विजय पुंडलिक राकडे, वय वर्ष 39 वर्ष, खामगाव फुलंब्री असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे। अधिक माहितीनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात विजय देखील सहभागी होता। मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो चिंतेत होता। याच चिंतेत त्याने बुधवारी खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतले। त्याने विष घेतल्याने लक्षात येतात गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला तत्काळ खासगी वाहनातून फुलंब्री येथील रुग्णालयात नेले। मात्र त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। तर मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी देखील त्याच्या खिशात आढळून आली आहे। सुसाइड नोटमध्ये नेमकं काय आहे? विजय याने आत्महत्या करण्यापूर्वी एका सुसाइड नोट देखील लिहून ठेवली आहे, ज्यात त्याने म्हटले आहे की माझ्या मुलांना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही। येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करत आहे, असे सुसाइड नोटमध्ये लिहिण्यात आले आहे। आत्महत्या सत्र सुरूच। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे। त्यातच गावागावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण देखील सुरू असल्याचा हा मुद्दा आता गाव पातळीवर जाऊन पोहोचला आहे। त्यामुळे अनेक तरुण आरक्षणाच्या आंदोलनात उतरताना पाहायला मिळत आहे। मात्र हा मुद्दा लवकर मार्गी लागत नसल्याने हताश होऊन तरुण आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत। विशेष म्हणजे तरुणांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहन सरकार आणि मनोज जरांगे यांच्याकडून सतत करण्यात येत असताना देखील असं घडत आहे। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो। बघा आता या संदर्भात जर काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे। त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।